नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024-25 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 27 ऑगस्ट पासून एसएससी जीडीची भरती निघत होती, पण काही कारणास्तव जे विद्यार्थी मित्रांनो सरकारी कामकाजाच्या मुळे हे भरतीचे विद्यार्थी मित्रांनो 5 सप्टेंबर 2024 पासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे एसएससी जीडी भरतीचे। आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे चालू असणार आहे 5 ऑक्टोबर पर्यंत। ठीक आहे, तर एसएससी जीडीचे यावर्षी किती जागांसाठी ही भरती असणार आहे, नेमकी म्हणजे किती जागांसाठी अंदाजे या ठिकाणी असणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन यावर्षी तगडे, कारण की भरपूर मुलांची जी तयारी हे मागच्या वर्षीपासूनच या भरतीमध्ये चालू आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, त्याचबरोबर या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट किती असणार आहे मराठा उमेदवारांसाठी, एससी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी, एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी, त्याचबरोबर वयोमर्यादामध्ये काय या ठिकाणी वयोमर्यादामध्ये काय सूट भेटणार आहे, त्याचबरोबर आपण याबद्दल सुद्धा सांगणार आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। पगार वगैरे काय भेटते तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे एसएससी जीडी भरतीबद्दल। आणि मेन म्हणजे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे की जागा किती यावर्षी असणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला अभ्यासाची तयारी कशा प्रकारे करायची याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओ खाली एक कमेंट करा की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या तुम्ही गावातून आपला व्हिडिओ पाहताय, जेणेकरून मला सुद्धा एक कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या ग्रामीण भागापर्यंत आपला या व्हिडिओ आपला पोहोचत आहे, मला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे। ठीक आहे, तर नक्कीच तुमच्या गावाचं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा। ठीक आहे, तर पहा एसएससी जीडीच्या विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दरवर्षी एसएससी जीडी भरती येत असते आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जे पोस्ट असते बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, तर ह्या एसएसएफ झालं तर ह्या पॅरामिलिटरीच्या फोर्सेस जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीमध्ये असते। ठीक आहे, आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान या ठिकाणी मिळते। आता मित्रांनो या ठिकाणी यावर्षी जागा किती जागांसाठी ही भरती निघणार आहे। ठीक आहे, तर पहा जोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येत नाही, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तर कोणतेही सर युट्यूबर कोणतेही कितीही मोठे सर असेल तर कोणीही या ठिकाणी सांगू नाही शकत की बा एवढ्या जागा, पण मी तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी देऊ शकतो जेणेकरून तो अंदाज आपला या ठिकाणी लागते। ठीक आहे, तर पहा तुम्ही या अगोदर भरती बघितली असेल, मागच्या वर्षीची जी भरती होती तर ते सर्वात अगोदर त्यांनी 26,000 जागांसाठी भरती काढली होती आणि आणखीन त्यामध्ये त्यांनी सोमवार तळून 20,000 जागा वाढवल्या, म्हणजे पूर्ण 46,000 जागांसाठी ती भरती झाली। आणि त्याच्या मागच्या वर्षीची सुद्धा भरती 2022ची, तर 2022ची जी भरती होती सगळ्यात अगोदर त्यांनी 25,000 जागांसाठी काढली होती, त्यानंतर 20,000 जागा त्यांनी वाढवल्या, झाले 45,000 आणि आणखीन 5,000 त्यांनी जागा वाढवल्या त्या 5 ते 6,000 म्हणजे 51,000 प्लस जागांसाठी ते झाली होती। आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा भरती 56,000 जागांसाठी होती, आणखीन त्यामध्ये जवळपास 15,000 ते 20,000 जागा वाढल्या होत्या 2019ला। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरती निघते तर हे 40 आणि 50,000 जागांच्या वरतच या ठिकाणी निघते। तर मी तुम्हाला एक अंदाज सांगून देतो या ठिकाणी एसएससी जीडीच्या किती जागा असणार आहे। तर पहा सर्वात अगोदर या ठिकाणी 25 ते 30,000च्या अंदर सर्वात अगोदर जागा निघणारच आहे। ठीक आहे, 25 ते 30,000च्या दरम्यान या ठिकाणी जागा निघणार आहे एसएससी जीडीच्या आणि त्यामध्ये सुद्धा सोमवार चालून 20,000 जागा त्या ठिकाणी वाढणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की 45-50,000च्या वरत त्या जागा यावर्षी असणार आहे एसएससी जीडीच्या। कारण की या अगोदर तुम्ही बघितलं असेल की जे हे होतं विद्यार्थी मित्रांनो की त्यांनी जे निवडणुका जेव्हा चालू होत्या तर सरकारनं, केंद्र सरकारने सांगितलं होतं की आम्ही 84,000 जागा या ठिकाणी भरणार आहे। तर मागच्या वर्षी जवळपास 46,000 जागांसाठी भरती निघाली आणि यावर्षी सुद्धा जवळपास 40,000 प्लस किंवा 45 किंवा 50,000 प्लस जागांसाठीच भरती या ठिकाणी निघणार आहे। तर आतापासून तयारी चांगली चालू द्या। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर बघितलं तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकणार। आणि आपण
फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी लागते आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण बघितलं एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचा पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशी प्रोसेस आहे। आणि लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असते कॅम्प्युटरवर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपल्या जिल्ह्यातच विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा पेपर असते। आपल्या जिल्ह्यातील जवळपास जिल्हे सुद्धा आपल्याला भेटू शकते, ठीक आहे। तर सर्वात अगोदर एसएससी जीडी भरतीमध्ये तुमचा पेपर असणार आहे। टोटल पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचा तुम्ही पाठ त्या ठिकाणी निवडू शकणार आहे। तर असे टोटल 80 प्रश्न या ठिकाणी विचारले जाते, ठीक आहे। आणि 150 मार्काचा टोटल हा एसएससी जीडीचा पेपर असतो आणि नेगेटिव्ह मार्किंग असते एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि आपण टायमिंगचा जर विचार केला तर फक्त 1 घंट्याचा टाइम असते एसएससी जीडीच्या पेपरसाठी, ठीक आहे। तर 1 घंटा जे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे हा 1 घंटा जे विद्यार्थी मित्रांनो आपली जिंदगी या ठिकाणी पलटू शकते। तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून चांगली तयारी करा, कारण की तुमच्या अगोदरपासून सुद्धा मुलं अभ्यास करत आहे आणि यावर्षी ज्या विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन तगडी आहे, ठीक आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की कटअप किती हाय या ठिकाणी लागत आहे, म्हणजे हाय एकदम कटअप या ठिकाणी पेपरचा या ठिकाणी कटअप एकदम हाय लागत आहे। अजून तर मेडिकलचा कटअप बाकी राहिला, ठीक आहे। म्हणजे मेडिकलचा अजून कटअप लागायचा आहे तर पहा एवढा हाय या ठिकाणी कटअप जाता, म्हणजे सांगायचं एवढंच की कॉम्पिटिशन दिवसांदिवस या ठिकाणी तगडी होत आहे आणि यावर्षी तर कॉम्पिटिशन बम भयानक आहे, ठीक आहे। तर आतापासून अभ्यास करा, 6-6 घंटे 8-8 घंटे तुम्ही अभ्यास करा आतापासून, ठीक आहे। कारण की जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे। तर सर्वात अगोदर तुमचा पेपर होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे तुमचं फिजिकल। तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते, तुम्ही कोणती कॅटेगरी असो, मराठा असो, एससी असो, त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरी असो, म्हणजे सर्व कॅटेगरी महाराष्ट्रातील जेवढ्या कॅटेगरी येते, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी असो, तर एसटी कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरीसाठी जी हाईट लागते 170 सेंटीमीटर उंची लागते, फक्त एसटी कॅटेगरी सोडून। बाकी सर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी 170 सेंटीमीटर हाईट आहे। महिला उमेदवार जर असाल एसटी कॅटेगरी सोडून तर 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, फक्त एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी हाईटमध्ये सूट आहे यावर्षी 162.5 सेंटीमीटर हाईट एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे। महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असेल तर 150 सेंटीमीटर हाईट या ठिकाणी लागणार आहे आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। तर एवढं यामध्ये आहे। आणि फिजिकलचा जर आपण विचार केला तर एकच इव्हेंट आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टायमिंग आहे। तर जे पण मुलं 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ते ग्राउंड पास असणार आहे। तर त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की ग्राउंडला या ठिकाणी मार्क्स नसते तर एसएससी जीडी भरतीचा तर हा पूर्ण पेपरवर आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचे मार्क्स वगैरे नसते, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लेखी प्लस ग्राउंडचे मार्क्स असते, तसे एसएससी जीडी भरतीमध्ये ग्राउंडला मार्क्स नसते, फक्त ते क्वालिफाय करायला लागते। तुम्ही त्या टाईममध्ये आले तर तुम्ही ते पास असता, तुम्ही ग्राउंड पास असता, ठीक आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी मेडिकल होणार आहे, मेडिकल झाल्यावर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। तर आतापासून ज्या विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या ज्यांनी सुद्धा घेतले नसेल, आणि आतापासून चांगली अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा। तुम्ही ग्रामीण भागातले असेल तर एखादं वाचनालय पकडा आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 8-8 घंटे 10-10 घंटे तुम्ही अभ्यास करा, ठीक आहे। आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून चांगले मेहनत करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करणार अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन एसएससी जीडी मध्ये होणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।